लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मधूने सर्वांचा रस्ता अडवून धरलेला आहे आणि मधू सर्वांना सांगते, तुम्हाला असं वाटत असेल की विनू तुमच्याशी दोन शब्द गोड बोलला म्हणजे तो तुमच्याबरोबर येईल, असं तुम्ही अजिबात समजू नका. तो तुमच्याबरोबर येणार नाही आणि मी त्याला तुमच्याबरोबर येऊ देणार नाही. तेव्हा राघव देखील तिला चॅलेंज करतो आणि म्हणतो की तुझं हे चॅलेंज आता आम्ही सर्वांनी स्वीकारलेलं आहे. वेणूला आम्ही इथून घेऊनच जाणार आहे. तर सिंधू देखील मधूला सांगते की एक ना एक दिवस आईचं प्रेम जिंकतं हे तुला माहीत आहे. तेव्हा मधू म्हणते की असं तुला वाटत असेल, पण आत्ता असं मला तर वाटत नाही. कारण विनूच्या मनामध्ये तुझ्याविषयी काय आहे ते तू बघितलेलं आहेस. त्यामुळं मला तर असं वाटत नाही. राघव म्हणतो, तुझे जे काही कारणं असतील ते आता तुझ्याकडं ठेव. आम्हाला तुझी कारणं ऐकण्याची अजिबात इच्छा नाही आहे. त्यामुळं तुला जे वाटतंय ते तू कर, पण आम्हाला जे वाटतंय ते आम्ही करणार आहोत. आम्ही विनूला इथून घेऊन जाणारच, असं चॅलेंज आता राघवने मधूला दिलेलं असतं आणि मधूने ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं असतं. मधूने पण ठरवलंय की यांना चांगलंच सळो की पळो करून टाकायचं. मधू म्हणते, तुमचं चॅलेंज मी आता ॲक्सेप्ट केलेलं आहे. बघूया कोण जिंकतंय ते. ही मधू मात्र कधीच चॅलेंज हरत नसते, हे तुम्हाला माहिती आहे. तेवढ्यात राघवला वरून विनूने बोलवून घेतलेलं आहे. चला ना, आपण खेळूया, असं म्हणून विनूला त्याने हाक मारलेली आहे. म्हणून राघव तिकडे जातो. तर बाकीचे सगळे सदस्य आपापल्या कामाला निघून जातात. तर मधूच्या आईला सांगते की आता मला माझं खरं रूप यांना दाखवावंच लागणार आहे. विनूच्या हत्याराचा उपयोग करून मी यांना असं सळो की पळो करणार आहे ना, की हे या घरात सुद्धा थांबणार नाहीत. तर मधूची आई देखील मधूला म्हणते की मला तुझ्यावर कॉन्फिडन्स आहे. तू असं करू शकतेस आणि विनूचा वापर करून तू त्यांना चांगलंच जेरीस आणू शकते. मधू म्हणते, त्यांनी माझा खूप छळ केलेला आहे ना, तर मी देखील आता त्यांचा चांगला छळ करेल आणि विनूचा पुरेपूर वापर मी करून घेईल. विनूला काही केल्या मी या घरातून जाऊ देणार नाही आणि यांना मात्र मी चांगलाच त्रास देईल. इकडे राघवला विनूने हाक मारलेली असते. विनूला राघवबरोबर चेस खेळायचं असतं. आता राघव आणि विनू चेस खेळत असतात, त्यावेळेला सिंधूने त्यासाठी एक छान असा खाऊ आणलेला असतो. ते पाहून विनूला खूपच आनंद होतो. राघव त्याला म्हणतो की चला आता खाण्याची वेळ झालेली आहे, आपण थोडंसं खाऊया. विनू सिंधूच्या हातून काही खाणार नाही हे राघवला माहीत असतं, म्हणून तो स्वतःकडेच ती प्लेट घेतो आणि आता मधू वर आलेले आहे. मधू सगळं काय बाहेरून पाहत असते की हे दोघं नक्की विनूशी कसं वागत आहेत. पण आता जर का विनूला हे खाऊ दिलं नाही, तर विनूच्या लक्षात येईल की आपण यांच्याशी वाईट वागतोय, म्हणून मधू फक्त लांबूनच हे सगळं पाहत असते. राघव स्वतःच्या हाताने विनूला एक-एक घास भरवत असतो आणि तो एक-एक घास भरवत असताना सिंधूला मात्र आनंद होत असतो. सिंधूने बनवलेला पदार्थ विनू अतिशय आवडीनं खातोय आणि तो नुसता आवडीने खातच नाहीये, तर त्या पदार्थाची तो प्रशंसा देखील करत आहे. खूपच यम्मी झालेला आहे, असं तो राघवला सांगतो. राघव म्हणतो, तुझ्यासाठीच खास बनवण्यात आलेला आहे. राघवला समजतं की सिंधू हळू त्याचं मन जिंकत आहे आणि आपल्याला असंच हळू त्याचं मन जिंकायचं आहे, असंच त्याने मनात बोललेला असतो. आणि हे सगळं पाहून मधूचा मात्र चांगलाच जळफळाट होत असतो. एकतर राघव आणि सिंधू एकत्र आहेत आणि त्यांच्यासमोर विनू आहे. आता आपल्याला काहीतरी करावंच लागणार आहे असा विचार करून तिने आता सिंधूला बाहेर बोलवून एक मोठी कामाची यादी तिच्या हातामध्ये दिलेली असते. ती यादी पाहून सिंधूच्या लक्षात येतं की आता आपल्याला विनूला बोलायला देखील वेळ मिळणार नाहीये, कारण ही यादी भलीमोठी असते. पण सिंधूची टीम तिच्या मदतीला आलेली आहे. रुक्मिणी, राजश्री आणि रेश्मा तिच्या जवळ येतात आणि तिला म्हणतात की हे कामं तू करण्याची काही गरज नाहीये आणि तिच्या हातातील ती कामाची यादी घेतात आणि म्हणतात की खरंच मधू किती कपटी आहे. किती मोठी कामाची यादी तिने सिंधूला दिलेली आहे, जेणेकरून विनूला बोलायला देखील वेळ मिळू नये हा तिचा प्लॅन आहे. पण तिचा हा प्लॅन आपण सक्सेस होऊ द्यायचा नाही, असं रुक्मिणी सिंधूला सांगत आहे. ती म्हणते की यातलं एकही काम तू करण्याची गरज नाहीये. आम्ही सर्व आहोत ना, तू काही काळजी करू नको. तू फक्त विनूकडे फोकस कर. विनूला जास्तीत जास्त वेळ दे आणि तो कसा कन्व्हिन्स होईल, तो कसा आपल्या घरी माघारी येईल, असा फक्त तू विचार कर. राजश्री देखील तिला हेच सांगते, कामाची यादी आमच्याकडे दे. आम्ही सर्वजण पटापट कामं करून टाकतो. तू त्याची काहीच काळजी करू नको. पण सिंधूला मात्र या गोष्टी पटत नाहीयेत. सिंधू म्हणते, हा माझा लढा आहे आणि मला
माझं आईत्व, माझं मातृत्व सिद्ध करायची ही संधी आहे असं मी समजते. त्यामुळं ही कामं तुम्ही करण्याची काही गरज नाहीये. ही सगळी कामं मी पटापट करू शकते हे तुम्हाला देखील माहीत आहे. तुम्हाला माझ्या कामावर विश्वास नाहीये का? तुम्हाला माझ्या सिंधुगिरीवर विश्वास नाहीये का? असं ती सर्वांना म्हणत असते. तेव्हा राजश्री म्हणते, "आम्हाला तुझ्यावर, तुझ्या सिंधुगिरीवर पूर्ण विश्वास आहे. तुला आमच्या कामावर विश्वास नाहीये का? सिंधू अगं, तू इथं कामासाठी आलेली नाहीयेस," असं रुक्मिणी तिला सांगते. "तू आलेली आहेस ते म्हणजे विनूसाठी आणि विनूसाठी जास्तीत जास्त वेळ देणं गरजेचं आहे. ती कामाची यादी दे बरं आमच्याकडं आणि तू जा आणि विनूला कसं आपलंसं करायचं ना, याचा विचार तू कर." असं म्हणून ते तिला पाठवत असतात आणि तेवढ्यात तेथे राघव देखील आलेला असतो. या सगळ्यांची शिकायत आता तिने राघवकडे केलेली असते. "राघव बघ ना, हे मला अजिबात काम करून देत नाहीयेत. मला नाही पटत असं, की यांनी काम करायचं आणि मी फक्त विनूच्या जवळ थांबायचं. माझ्या स्वप्नांमुळे, माझ्या इच्छांमुळे माझ्या घरच्यांची फरफट व्हावी असं मला अजिबात वाटत नाही," असं ती राघवला सांगत असते. तेव्हा राघव म्हणतो, "तू यांना परकं समजतेस का? हे सगळे आपलेच आहेत ना. ते तुझ्यासाठी इथं आलेले आहेत आणि त्यांचं बरोबर आहे. तू इथला वेळ विनूला देणं गरजेचं आहे आणि ही सगळी कामं त्यांनी केली तर काही फरक पडत नाही." सिंधू म्हणते, "पण मला हे खूप वाईट वाटतं." राघव म्हणतो, "तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. कारण हे सगळं आपल्यासाठी चाललेलं आहे. आपल्या विनूसाठी चाललेलं आहे. आपल्या विनूला घरी नेण्यासाठी चाललेलं आहे. हा सगळा प्लॅन आहे ना, त्यामुळं तू अशी काहीच मनामध्ये भावना आणू नको, की हे सर्वजण काम करत आहेत. आता तू फोकस कर, तो म्हणजे फक्त विनूकडं. पाहिजे तर तुझ्या डोक्यात असा एखादा प्लॅन आण. तुझी सिंधुगिरी दाखवून दे आणि मग आम्ही सगळेजण तुला मदत करतो आणि आपण सगळेजण मिळून विनूला या घरातून घेऊन जाऊया." राघव जेव्हा असं सिंधूला म्हणतो, तेव्हा सिंधूच्या डोक्यामध्ये अचानक एक कल्पना आलेली आहे आणि ती सर्वांना स्वतःच्या जवळ बोलवते. सिंधूने आपल्याला बोलवलेलं आहे हे ऐकल्यानंतर राघव, रुक्मिणी, राजश्री, रेश्मा यांना आनंद होतो. कारण आता सिंधूने सिंधूची सिंधुगिरी दाखवायला सुरुवात केलेली आहे. या गोष्टीचा आनंद त्यांना झालेला असतो. "सिंधू, तुझ्या डोक्यात नक्की काय आहे ते आम्हाला सांग," असं ती म्हणतात. तेव्हा ती म्हणते, की "काहीच काळजी करू नका. आता माझ्या डोक्यामध्ये एक जबरदस्त प्लॅन आलेला आहे. तो प्लॅन जर का वर्कआउट झाला, तर मग मात्र आपल्याबरोबर विनू येणार म्हणजे येणार." आणि हे ऐकल्यानंतर सर्वजण खुश झालेले आहेत. आणि मग आता प्लॅनला सुरुवात झालेली असते. ठरल्याप्रमाणे राजश्रीने हातामध्ये एक फ्लॉवर पॉट घेतलेला असतो आणि सर्वजण तिला म्हणत असतात, की "आता हा खाली पाड आणि याचा आवाज गेला पाहिजे असा जोरात तो खाली पाड." आणि मग ठरल्याप्रमाणे राजश्रीने अक्षरशः अगदी जोरात वर धरून तो फ्लॉवर पॉट फाटकन जमिनीवर फेकलेला असतो आणि त्याचे अनंत तुकडे करून टाकलेले असतात. आणि हे बघून सर्वजण म्हणतात, की "आता आरडाओरडा करायला सुरुवात कर." आणि राजश्रीने, रुक्मिणीने आरडाओरडा करायला सुरुवात केलेली आहे. फ्लॉवर पॉट फुटल्याच्या आवाजाने आणि यांच्या आरड्याओरड्याने मधू मात्र धावत पळतच आलेले आहे आणि पाहते तर फ्लॉवर पॉट तुटलेला असतो. तुटलेला फ्लॉवर पॉट पाहून मधूला इतका राग आलेला असतो, की अक्षरशः ती रागाने लाल झालेली असते. "माझ्या घरातला इतक्या महागाचा फ्लॉवर पॉट तुम्ही फोडलाच कसं काय?" असं म्हणून ती अक्षरशः राजश्रीच्या अंगावर जाते. तेव्हा रुक्मिणी म्हणते, की "तिच्या अंगावर जाण्याची काही गरज नाहीये. तो फ्लॉवर पॉट माझ्याकडून फुटलेला आहे." तेव्हा मधू म्हणते, की "तुम्हाला कळतं का हा किती महागाचा होता?" राजश्री म्हणते, "किती महागाचा होता ते कळतंय. असले फ्लॉवर पॉट सदाशिव पेठेमध्ये ₹150-150 ला मिळतात. तू काय आम्हाला वेडी समजतेस की काय?" तर रुक्मिणी मात्र मधूवर चांगलीच चिडलेली असते. "तुझे असले 100 फ्लॉवर पॉट आम्ही घेऊन देऊ शकतो, हे तुला माहीत आहे ना? आणि तू आमचं माप काढू नकोस. तू आमच्या घरात किती वर्ष राहिलेली आहे ना, ते जर का माप काढलं ना, तर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल एवढं लक्षात ठेव. तू आमच्या घरी राहत होती ना, तेव्हा आश्रितासारखं राहत होती," असं ती मधूला म्हणते. तेव्हा मधू चिडते आणि म्हणते, "आत्ता मी तुमच्या घरी राहतेय का? आता तुम्ही माझ्या घरी नोकर आहात ही गोष्ट तुम्ही विसरू नका." तेव्हा मात्र रुक्मिणी पुन्हा चिडते आणि म्हणते, "तुझ्यावर मुलीसारखं प्रेम केलं ना, तेच माझी चूक झालेली आहे. तुझी लायकी ज्याप्रमाणे होती ना, त्याप्रमाणे तुला वागवायला पाहिजे होतं. हा फ्लॉवर पॉट जसा फोडलाय ना, तसं तुझं थोबाड देखील मी तेव्हाच फोडायला पाहिजे होतं." रुक्मिणीने डायरेक्ट धाड-धाड बोलायला सुरुवात केलेली असते. तेव्हा मधू देखील चिडते आणि म्हणते, "तुम्ही सगळे आता माझ्या घरात नोकर आहात आणि तुम्ही नोकरासारखंच माझ्या घरात राहायचं आहे. अन्यथा तुम्हाला सर्वाला या घरातून मी हाकलून देईल. खरं तर तुम्हाला या घरात घेऊनच मी चूक केलेली आहे. पण आता ती चूक मी दुरुस्त करू शकते एवढं लक्षात ठेवा." तेव्हा
परत एकदा रुक्मिणी चिडते आणि म्हणते, "या घरातून तू आम्हाला हाकलून पण देऊ शकत नाही. उलट आम्ही तुझं काय करू शकतो ना, हे तुला कळत नाहीये." राजश्री देखील चिडलेली असते आणि ते फाड, फाड, फाड मधूला बोलत असते. ते मधूला म्हणत असते, की "खरंच आमचं खूप चुकलेलं आहे. आम्ही तुला खूप चांगली वागणूक दिलेली आहे." तर आता रुक्मिणी चिडून मधूच्या अगदी समोर येऊन उभारलेली असते आणि म्हणते, "तुला असं वाटतंय का आम्ही तुझ्या असल्या मोठे डोळे करण्याला आणि मोठ्याने बोलण्याला भिणार आहेत? मी तर तुझ्या असल्या बोलण्याला कधीसुद्धा भिणार नाहीये." तेव्हा मधू चिडते आणि अक्षरशः त्यांच्या अंगावर जाते आणि त्यांच्यावर हात उचलते आणि त्यांच्या जोरात ती थोबाडीत ठेवून द्यायला लागलेली असते. पण तिचा हात सिंधूने हवेतच पकडून ठेवलेला आहे. सिंधूने अगदी विजेच्या चपळाईनं तिचा हात पकडून ठेवलेला असतो आणि ते पाहून मधूचा मात्र एकदम घाबरा-घोबरा चेहरा झालेला असतो. मधूला कळतं, की आता आपलं काही खरं नाहीये. जर का सिंधूने सिंधूची सिंधुगिरी दाखवली, तर आपली धुलाई होणार. एकतर त्यांच्या घरातील सगळे सदस्य इथं आहेत आणि आपण हात उचललाय म्हणजे आपण खूप मोठी चूक केली आहे हे तिच्या लक्षात येतं. तेव्हा सिंधू तिचा हात खाली टाकते आणि म्हणते, की "तुला असं वाटत असेल तू मनमानी कारभार करशील. तू मनमानी कारभार करू शकत नाहीयेस. आम्ही फक्त शांत बसलेलो आहोत." तेव्हा मधू चिडते आणि सिंधूच्याच एक थोबाडीत ठेवून देते. सिंधू तिच्याकडं पाहत राहते. सिंधूला पण आता राग आलेला असतो. सिंधू चिडलेली असते. रुक्मिणी, राजश्री आणि रेश्मा सगळ्यात चिडलेल्या असतात आणि आता मधूचं काही खरं नाहीये हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. पण मधूच्या आईला मात्र आनंद झालेला असतो, की सिंधूच्या चांगलीच थोबाडीत बसलेली आहे. पण खरं तर हा राजश्री, रेश्मा, रुक्मिणी, राघव आणि सिंधू यांचा प्लॅन असतो. कारण राघवने बरोबर त्याच वेळेला विनूला तेथे आणलेलं असतं आणि विनूच्या लक्षात येतं, की आपल्या मामाने सिंधूला मारलेलं आहे आणि ते पाहून त्याला खूपच वाईट वाटतं. तर विनू आलेला पाहून आता सिंधूने हात जोडायला सुरुवात केलेली असते आणि ती अक्षरशः हात जोडून मधूला म्हणत असते, की "आम्हाला मारू नका. प्लीज आम्हाला मारू नका. आम्ही विनूसाठी इथं आलेलो आहोत हो. आमचं विनूवर खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातीर आम्ही तुमच्या घरी नोकर म्हणून काम करत आहोत. पण आम्हाला आता मारू तरी नका प्लीज." आता रेश्मा देखील हात जोडून तेच बोलत असते आणि बाकीचे उरलेले सदस्य देखील असंच बोलत असतात. तेव्हा मधूला कळत नाही. आपण तर यांना थोबाडीत मारलेले आहे, पण हे आपल्यावर हात जोडून आपल्याशी इतकं नम्रपणे का बोलत आहेत? कारण मधूला माहीत नसतं, की पाठीमागून राघवने विनूला आणलेलं आहे आणि राघवने विनूला आणून सर्व काही चित्र दाखवलेलं आहे. राजश्री, रेश्मा आणि रुक्मिणी देखील हात जोडून मधूला बोलत असतात, "माझ्या नातवाला मला इथे सोडून जायचं नाहीये. प्लीज तू असं करू नकोस. आम्हाला त्याला घेऊन जायचं आहे. आम्हाला त्याला नीट बोलायचं आहे." असं ते आता हात जोडून बोलत असतात. तेव्हा मागं वळून ती पाहते. तिला कळतं, की तेथे विनू आलेला आहे आणि हे सगळं चित्र पाहून विनूला मात्र वाईट वाटतं. विनू त्यांना म्हणतो, की "तुम्ही असे हात जोडू नका." तेव्हा मधूला कळतं, की आपण यांच्या प्लॅनमध्ये पुरते फसलेलो आहोत. आपण थोबाडीत देऊन आपण स्वतःच्याच थोबाडीत मारून घेतलेले आहे आणि अजूनसुद्धा सिंधू रडवेला चेहरा करून मधूला बोलत असते आणि म्हणत असते, की "आम्हाला आमच्या विनूपासून प्लीज दूर करू नका. आमचं विनूवर खूप प्रेम आहे. आम्हाला ते दाखवता येत नाहीये आणि ते विनूला समजत नाहीये. त्यामुळं तुम्ही मात्र त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊ नका आणि त्या विनूच्या भावनांशी खेळू नका हो. तो विनू अतिशय लहान आहे. त्याला कळत नाहीये. आता त्या विनूचा वापर करून तुम्ही आम्हाला घरातून हाकलून देऊ नका. पाहिजे तर आम्ही तुमचे हात जोडतो. तुमच्या पाया पडू का?" असं म्हणून सिंधू अक्षरशः तिच्यापुढं हात जोडून बोलत आहे. विनूला हे सगळं चित्र पाहून खूप वाईट वाटत असतं. मधूला आता काय कळायचंय ते कळलेलं असतं. मधू विनूच्या जवळ जाते आणि म्हणते, "विनू, तुला हे चित्र दाखवलं जातंय. हे अजिबात खरं नाहीये बरं का. तू यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नको." पण विनूला मात्र सर्व गोष्टीवर विश्वास बसलेला असतो. वेणू आता मधूशी काहीच बोलत नसतो. कारण त्याने स्वतः बघितलेलं असतं, की मधूने सिंधूला मारलेलं आहे आणि सर्वजण हात जोडत आहेत. तर आता राघवची बारी असते. राघवला कळलेलं आहे, की आपण केलेला प्लॅन हळू सक्सेस होत चाललेला आहे. राघव देखील आता या नाटकामध्ये सहभागी झालेला असतो. तर सिंधू अजूनही बोलत असते आणि मधूला म्हणत असते, की "प्लीज, अहो तो लहान आहे हो. त्याच्या कवळ्या भावनांचा असा गैरफायदा घेऊ नका." मधू मात्र आता चिडते आणि ती विनूला सांगत असते, की "हे असं बोलतायत ना, हे मुद्दाम बोललं जात आहे." आणि ती सिंधूच्या समोर येते आणि "तुमची नाटकं बंद करा," असं म्हणते. तेव्हा सिंधू म्हणते, "नाटकं?
अहो कसली नाटकं? आम्ही का नाटक करू? तुम्ही आत्ता माझ्या थोबाडीत मारली तरी देखील मी शांत बसलेले आहे ना. याला तुम्ही नाटक म्हणता का? नाटक तुम्ही करत आहात. मला तर वाटतंय विनूवर प्रेम असल्याचं तुम्ही नाटक करत आहात. आता आम्ही सगळे हात जोडतोय हे काही नाटक आहे ना? हे दिसतंय ना तुम्हाला? मग असं का बोलतायत? आम्हाला काही केल्या विनूपासून दूर करू नका एवढीच आमची रिक्वेस्ट आहे. तेवढी पण रिक्वेस्ट तुम्ही आमची ऐकणार नाहीये का? अहो त्या मोबदल्यात आम्ही घरातलं किती काम केलं. तुमचं घर स्वच्छ केलं, कपडे धुतले, सगळं केलं, तरी देखील तुम्ही असं बोलत आहात. आम्हाला असं वाटतंय, की तुम्ही आमच्याशी नीट वागलं पाहिजे आणि आम्हाला विनूला बोलू दिलं पाहिजे. विनूला चाललेला सगळा प्रकार हा खूपच अमानवीय वाटत असतो. त्याच्या लक्षात आलंय, की आपली आई म्हणजेच मधू यांच्याशी नीट वागत नाहीये. मधू मात्र आता पुरती चिडलेली असते. पण आता विनू पुढे जर का यांच्यावर आपण चिडलो, तर विनूच्या लक्षात येणार, की हे सर्वजण योग्य वागतायत आणि मी चुकीची वागते असं तिला वाटतं आणि पुन्हा एकदा ती विनूच्या जवळ जाते आणि म्हणते, "विनू, तुझा यांच्यावर विश्वास बसतोय का? यांच्यावर तू अजिबात विश्वास ठेवू नको. अरे, हे नाटक करत आहेत आणि तुला त्यांच्याकडे घेऊन जाण्यासाठी हे सगळं करत आहेत." सिंधू म्हणते, की आता आपल्याला शेवटचा डाव खेळणं गरजेचं आहे आणि ते स्वतःचं प्रेम व्यक्त करू शकत नाही, तर किमान राघवचं तर प्रेम व्यक्त करू शकते, असा विचार करून ती राघवला म्हणते, की "अहो, तुम्ही तरी त्याला समजावून सांगा. तो तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि तुम्हीही त्याच्यावर खूप प्रेम करता." आणि आता राघव त्याच्या समोर गेलेला असतो. राघव विनूला म्हणतो, की "बाळा, तू माझ्यावर प्रेम करतो का नाही? तू मला बाबा म्हणतोस का नाही? मग मी तुझ्यावर किती प्रेम करतो. तुला असं वाटत नाही का आपल्या बाबाबरोबर तू तिकडच्या घरी यावं? तिथं किती लोक तुझ्यावर प्रेम करतात. तुझी आजी आहे, काकू आहे, डॉक्टर काकू आहेत. मग तुला असं वाटत नाही का तू आमच्याबरोबर यावं?" आता विनूचं मनपरिवर्तन होत चाललेलं असतं. तरी देखील विनू त्यांना म्हणतो, की "मला असं वाटतं बाबा तुम्ही आमच्याजवळ इथं राहिलात तर बरं होईल." तेव्हा राघव त्याला सांगतो, "असं नसतं बाळा. आपण इथं नाही राहू शकत. माझी आई तेथे आहे, माझी काकू तिकडे आहे, माझं सगळं तिकडं आहे, तर मी इथं कसं राहू?" बाकीचे सर्व लोकसुद्धा आता विनूला म्हणत असतात, "विनू, आम्ही तुझे किती लाड करतो रे. मग आम्ही एवढे लाड केलेला तू कसं काय विसरून गेला? तू आमच्याबरोबर यायला पाहिजे." असं ते विनूला सांगत असतात. आता विनूच्या लक्षात आलेलं आहे, की इथल्या घरच्यापेक्षा तिकडचे सर्व लोक आपल्यावर खूप प्रेम करत आहेत आणि प्रेमाखातीरच ते आपल्याकडे आलेले आहेत. प्रेमाखातीरच त्यांनी आपल्यासाठी हे सगळं काम केलेलं आहे आणि आपल्या मामाने मात्र त्यांना चांगली वागणूक दिलेली नाहीये. उलट त्यांनी त्यांना मारलेलं होतं, तरी देखील ते तिला काहीच बोलले नाहीत. उलट ते तिच्याशी प्रेमानं वागतायत, असा मेसेज आता विनूकडे पोहोचलेला असतो आणि मग विनू त्यांना बोलायला सुरुवात करतो. तो म्हणतो, की "मला देखील तुमच्याविषयी तेवढंच प्रेम वाटतंय. मला देखील तुमची खूप आठवण येते. मला सुद्धा तुमच्याकडे राहू वाटतं." आणि हे ऐकल्यावर मधूला आता कळून चुकलेलं आहे, की विनूचं मन आणि मत परिवर्तन झालेलं आहे. विनू आता तिकडं जायला तयार झालेला आहे. विनू त्या सर्वांना म्हणतो, की "मी आता तुमच्याबरोबर येणार आहे. मला तुमच्याबरोबरच राहायचं आहे. मला तुमच्याबरोबर राहायचंय पप्पा, पण माझी एक अट आहे. माझ्याबरोबर माझ्या आईला देखील तिथे यायला तुम्ही परवानगी दिली पाहिजे." आता विनूसाठी हे सगळं करणं गरजेचं आहे, हे सर्वांना माहीत असतं. जर का आत्ताच मधूला येऊ दिलं नाही, तर विनू देखील येणार नाही, असा विचार करून सर्वजण विनूला म्हणतात, की "बाळा, तू काहीच काळजी करू नको. तू जसं म्हणशील ना, तसं होईल." तेव्हा विनू सांगतो, "मी माझ्या आईला म्हणजेच मधूला घेऊन येणार आहे आणि तिकडं आल्यानंतर मधूशी कोणीही वाईट वागणार नाही. जर का त्यांच्याशी कोणी वाईट वागलं, तर मग मात्र मी पुन्हा एकदा ते घर सोडणार आहे." सर्वजण म्हणतात, "तू काहीच काळजी करू नको. आम्ही तुझ्याशी आणि तुझ्या मामाशी अगदी नीट आणि व्यवस्थित वागू. फक्त तू आमच्याबरोबर आला पाहिजेस." आणि पुढील भागामध्ये म्हणजे उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की विनू रत्न पारखींच्या घरी आलेला आहे. सिंधूने मोठी लढाई जिंकलेली आहे आणि सिंधूचं आणि विनूचं औक्षण करून रत्न पारखींच्या घरामध्ये स्वागत केलेलं असतं. विनू अगदी आनंदाने घरामध्ये आलेला आहे आणि सावीला देखील या गोष्टीचा आनंद झालेला आहे. रत्नपारखी कुटुंबीय पुन्हा एकदा एक मोठं युद्ध जिंकलेले आहेत. सर्वजण घरामध्ये जातात तेव्हा मधू मात्र सिंधूला थांबवून ठेवते आणि म्हणते, की "तुला असं वाटत असेल, की हे युद्ध तू जिंकलेलं आहे, हा डाव तू जिंकलेला आहे. पण लक्षात ठेव आता मी या घरात पुन्हा एकदा आलेले आहे. विनूच्या मनामध्ये तू प्रेम निर्माण करू शकणार नाहीस, ही गोष्ट लक्षात ठेव आणि ही गोष्ट मी सुद्धा लक्षात ठेवून अगदी विनूला तुझ्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न मी करणार आहे." तेव्हा सिंधू म्हणते, "तुला जे काय करायचं आहे ना, तू कर. तुझा कपटीपणा माझ्यासाठी काही नवा नाहीये आणि तुला जे काय डाव रचायचे ते रच. पण लक्षात ठेव, की मी देखील सिंधू आहे आणि विनूची खरी-खुरी आई आहे. खऱ्या आईच्या नादी लागल्यानंतर काय होतं ना, ते आता तुला लक्षात येईल."
विनूचं प्रेम कसं जिंकायचं ना, ते मला चांगलंच माहीत आहे आणि ते मी जिंकूनच दाखवणार आहे. त्यामुळं तुझं सगळं चॅलेंज मी स्वीकार केलेलं आहे. विनूला आता सिंधू हीच आई आहे, हे लवकरच समजेल असं चॅलेंज आता सिंधूने मधूपुढे ठेवलेलं असतं आणि मधूने देखील हे चॅलेंज स्वीकारलेलं असतं. सिंधू आणि मधू आता एकमेकीच्या समोरच आहेत. पण सिंधू मात्र मधूला अजिबात घाबरलेली नाहीये. उलट मधूचं चॅलेंज तिने स्वीकारून सांगितलंय, की लवकरच विनूसमोर मी तुझं खरं रूप आणेल आणि विनूला दाखवून देईल, की मधू नक्की कशी होती ते. पुढील काही भागामध्ये हे आपल्याला पाहायलाच मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक